तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडुगातामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला सेट्स चॅप्टर हा बघणार आहोत. ज्या टॉपिक्स मी घेणार आहे त्या टॉपिक्स मी ते लिहून ठेवलेत, आपण एक एक करून कन्सिडर करूयात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज सेट्स. तर काय वाटतं तुम्हाला सेट्स काय असेल? व्हॉट डू वी मीन बाय सेट? ठीक आहे, सेट्स इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. एखाद्या कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टला तुम्ही काय म्हणू शकता? सेट म्हणू शकता. त्याच्यात आता आपण बरेचसे एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. आता तुम्ही एक युजर फ्रेंडली एक्झाम्पल घ्या. तुमचा आपल्या क्रिकेट टीममध्ये, इन अ क्रिकेट टीम देर आर 11 प्लेयर्स. ठीक आहे, तर आपण काय सांगू शकतो? आपण सेट ऑफ प्लेयर्स त्यांना म्हणू शकतो. ओके, 11 प्लेयर्स असतात एका टीममध्ये, सो वी कॅन कॉल देम ॲज सेट ऑफ 11 प्लेयर्स. ओके, परत अजून एक्झाम्पल घ्यायचे झाले तर तुम्ही कन्सिडर करा बनाना. 1 डझन बनानामध्ये किती बनाना असतात? 12 बनानास. सो वी कॅन कॉल देम ॲज सेट ऑफ 12 बनानास. ओके, कळलं तुम्हाला आता सेट काय? सेट इज नथिंग बट कलेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट. ठीक आहे, परत एक सेटची अजून एक डेफिनेशन आहे. इफ वी कॅन डिसाइड द ऑब्जेक्ट्स क्लिअरली देन दॅट कलेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेट. इफ वी कॅन डिसाइड द ऑब्जेक्ट्स क्लिअरली, म्हणजे आपण ऑब्जेक्ट्सला जर क्लिअरली डिसाईड करून एकत्र ठेवत असेल तर त्या कलेक्शनला सुद्धा काय म्हणतो आपण? सेट्स. त्या कलेक्शनला काय म्हणतो आपण? सेट्स. ओके, सो आपण एक्झाम्पल बघूयात काही सेट्सचे. ओके, तो आपण आता काही एक्झाम्पल्स बघू सेट्सचे. तर पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. n इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 5 6. So n is basically set of natural numbers. Okay, w is nothing but set of whole numbers. whole numbers तुम्हाला माहिती आहे 0 पासून स्टार्ट होत असतात. सो आपण w ला काय सांगू? w is set of whole numbers. कळतंय? तसंच आपण आय ला काय सांगू शकतो? आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स. ओके, आय इज अ सेट ऑफ इंटिजर्स. कळतंय? आता तुम्ही या तिन्ही एक्झाम्पल मध्ये बघा की जे नेम ऑफ सेट आहे ते कॅपिटल लेटरने डिनोट केलंय आणि एलिमेंट्स जे आहेत ते स्मॉल लेटरने. म्हणजे का केलंय? सो बेसिकली आपण सेट लिहिताना नेम ऑफ द सेट, नेम ऑफ द सेट हे काय असतं? नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये डिनोट करतो आपण. नेम ऑफ द सेट नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये डिनोट करतो, कॅपिटल लेटर्समध्ये डिनोट करतो. ओके, आणि एलिमेंट्स ऑफ सेट, एलिमेंट्स ऑफ सेट, एलिमेंट्स ऑफ सेट म्हणजे काय? त्या सेटमधले एलिमेंट्स. एलिमेंट ऑफ द सेट आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतो. कळलं तुम्हाला? एलिमेंट्स ऑफ सेट आपण काय करतो? स्मॉल लेटरने डिनोट करतो. आणि नेम ऑफ द सेट जसं की इथं n आहे, w आहे, i आहे, ते नेम आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करतो. ओके, ठीक आहे. तर आता अजून काही नोटेशन्स आहेत, मी ते तुम्हाला सांगतो. समजा आता स्मॉल a हा एलिमेंट आहे कॅपिटल एचा, तर आपण असं लिहू शकतो. इफ स्मॉल a इज अ मेंबर ऑफ, स्मॉल a इज अ मेंबर ऑफ सेट कॅपिटल ए. जर स्मॉल ए हा कॅपिटल एचा मेंबर असेल तर आपण त्याला कसं डिनोट करणार आहे? ए बिलॉंग्स टू सेट ए. कळतंय तुम्हाला? आणि जर इफ ए इज नॉट अ मेंबर ऑफ, इफ ए इज नॉट अ मेंबर ऑफ सेट ए, तर आपण कसं डिनोट करणार आहे? ए डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. कळते तुम्हाला? ए डज नॉट बिलॉंग्स टू सेट
ए. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट. काय आपलं नेक्स्ट टॉपिक मेथड्स ऑफ रायटिंग सेट. ओके. तर आपल्याकडे आता दोन मेथड आहेत. पहिला आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड किंवा दुसरा आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. ठीक आहे. तर आपण पहिले लिस्टिंग मेथड बघू. लिस्टिंग मेथड कसं आहे. लिस्टिंग मेथड इज बेसिकली व्हेरी सिम्पल. लिस्टिंग मेथडमध्ये तुम्हाला डिरेक्टली लिस्ट करायचे आहेत सगळे एलिमेंट्स. ठीक आहे. एका सेट कुठलाही सेट कन्सिडर करा, त्याच्यात तुम्हाला सगळे एलिमेंट्स डिरेक्टली तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. जसं की एक्झाम्पल समजा एलिमेंट सेट ए आहे. सेट ए कन्सिस्ट ऑफ ए बी सी डी. ठीक आहे. परत एक्झाम्पल घ्या. एक सेट बी आहे. सेट बी कन्सिस्ट ऑफ नंबर्स 1 2 3 4 5 6. ठीक आहे. हे तुमचं काय लिस्टिंग मेथड और रोस्टेड मेथड. लिस्टिंग मेथड और रोस्टेड मेथडमध्ये काय केलं तुम्ही डिरेक्टली लिस्ट केले. ठीक आहे. सेट ए कन्सिस्ट ऑफ ए बी सी डी. सेट बी कन्सिस्ट ऑफ 1 2 3 4 5 6. कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट पार्ट आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आपला रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. तर रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड जे आहे ते लिहिण्यासाठी एक फॉर्मॅट आहे त्याचा. ठीक आहे. त्या फॉर्मॅटनुसार लिहायला लागतं आणि त्याला आपल्याला स्पेल पण नीट करायला लागेल. ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला. समजा सेट ए आहे. ठीक आहे. तो सेट ए कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स. सेट ए कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n. ठीक आहे. बट एक्स लाइज बिटवीन 1 to 10. कळते तुम्हाला. सेट ए कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स काय असणार आहे नॅचरल नंबर. बट व्हॅल्यू ऑफ एक्स इज बिटवीन 1 to 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 to 10 मध्ये असणार आहे, जे की नॅचरल नंबर आहे. कळते तुम्हाला. पुढं समजा सेट बी आहे. बी कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू प्राइम नंबर. एक्स बिलॉंग्स टू काय प्राइम नंबर. वेअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज बिटवीन 1 to 10. कळलं तुम्हाला. कसं स्पेल करणार आपण. सेट बी कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स where x belongs to prime number and value of x is between 1 to 10. कळते तुम्हाला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊया, जे आहे टाइप्स ऑफ सेट. किती टाइप्स ऑफ सेट आहे आपण एक एक करून सगळे बघूयात. ओके. ठीक आहे. तर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ सेट. टाइप्स ऑफ सेटमध्ये काय आहे आपल्याकडे बेसिकली 4 टाईप आहेत. एक एक करून आपण बघू. ठीक आहे. फर्स्ट इज सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे काय. सो आपण कसं डिफाईन करू शकतो. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज सिंगल, म्हणजे देर आर सिंगल एलिमेंट प्रेझेंट इन अ सेट. म्हणजे एका सेटमध्ये जर एकच एलिमेंट प्रेझेंट असेल देन दॅट सेट इज कॉल्ड टू बी सिंगलटन सेट. म्हणजे त्या सेटला आपण काय म्हणू शकतो सिंगलटन सेट म्हणू शकतो. then that set is said to be singleton set. नेक्स्ट आहे आपलं एम्प्टी सेट और नल सेट. ठीक आहे. कन्सिडर सेट ए वेअर देर आर नो एलिमेंट्स, म्हणजे त्या सेटमध्ये एलिमेंट्सच नाही आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज 0, देन दॅट सेट इज कॉल्ड एज एम्प्टी सेट और नल सेट. कळते तुम्हाला. आता जर सिंगलटन सेटचं एक्झाम्पल द्यायला गेलं, जर समजा ए सेट कन्सिस्ट ए सेटला जर समजा एकच एलिमेंट आहे 1, तर आपण याला सिंगलटन म्हणू. ठीक आहे. समजा आता एम्प्टी सेट कन्सिडर करायचं. एम्प्टी सेटमध्ये बी इज अ सेट आणि त्याच्यात एलिमेंटच नाहीत, देर आर नो एलिमेंट्स इन सेट बी, देन दिस सेट इज कॉल्ड एज एम्प्टी सेट और नल सेट. ठीक आहे. तिसरं आहे आपला फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे काय. इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन दॅट सेट इज सेट टू बी फायनाइट सेट. म्हणजे काय, एक ज्या सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड आहेत आणि काउंटेबल म्हणजे जे काउंट करू शकतो, आणि जे लिमिटमध्ये आहेत त्या सेटला आपण काय म्हणणार आहे फायनाइट सेट. काय म्हणणार आहे आपण त्याला फायनाइट सेट. आपण त्याचं एक्झाम्पल बघू. समजा सेट सी कन्सिस्ट ऑफ 1 2 3 4 5. सो नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल. ओके. कळलं तुम्हाला. त्याला आपण फायनाइट सेट म्हणू. आणि इनफायनाइट सेट कशाला म्हणणार आहे आपण. If the number of elements are unlimited and uncountable, then that set is said to be infinite set. कळलं तुम्हाला. जर एका सेटमध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते जर अनलिमिटेड असतील आणि अनकाउंटेबल असतील तर त्या सेटला आपण इनफायनाइट सेट म्हणणार आहे. जसं की सेट डी इज अ सेट
1 2 3 4 सो ऑन. तर या सेटला आपण काय म्हणणार आहे, इनफायनाइट सेट. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. कळलं तुम्हाला. सो आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, इक्वल सेट. ओके. ठीक आहे. तर आपलं नेक्स्ट टॉपिक आहे इक्वल सेट. काय असतं इक्वल सेट. ओके. इफ टू सेट्स ए अँड बी, कन्सिडर टू सेट्स, दोन सेट्स आहेत ए अँड बी, then those two sets A and B are said to be equal sets if and only if every element of set A is present in set B and every element of set B is present in set A. कळते तुम्हाला. जर दोन सेट A and B कन्सिडर केले तर ते दोन सेट आपण तेव्हाच इक्वल आहे असं सांगू शकतो. कधी सांगू शकतो, जेव्हा प्रत्येक एलिमेंट ए चा हा बी मध्ये आहे, सेट बी मध्ये, आणि प्रत्येक एलिमेंट सेट बी चा हा सेट ए मध्ये आहे. ठीक आहे. मी याचं पण एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, नीट लक्ष देऊन बघा. ओके. कन्सिडर सेट ए. सेट ए कन्सिस्ट्स ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलोंग्स टू दी वर्ड, सॉरी, एक्स बिलोंग्स टू दी letters of the word, letters of the word silent. ठीक आहे. आणि एक सेट बी आहे, बी consists of element x where x belongs to letters of the word, letters of the word listen. ठीक आहे. आता पहिला सेट काय दिला आपल्याला, सेट ए कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स, म्हणजे सेट ए मध्ये एक्स एलिमेंट आहे, विच वेअर एक्स बिलोंग्स टू, एक्स कोणाला बिलोंग करतो, लेटर ऑफ द वर्ड सायलेंट, लेटर्स ऑफ द वर्ड सायलेंट. सायलेंट मध्ये कुठले लेटर्स आहेत आपल्याकडं, एस आय एल ई एन टी. ठीक आहे. हे 1 2 3 4 5 6 टोटल 6 एलिमेंट्स आहेत सेट ए मध्ये. ठीक आहे. सेट बी काय म्हणते, सेट बी कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलोंग्स टू लेटर्स ऑफ द वर्ड लिसन, लेटर्स ऑफ द वर्ड लिसन, LISTEN. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ह्या सगळे एलिमेंट आणि ह्या सगळे एलिमेंट सेम आहेत. ओके. फक्त यांना रिअरेंज करून एक नंबर ऑफ एलिमेंट्स वरून दोन वर्ड्स काढले, ते काय सायलेंट आणि दुसरं आहे लिसन. कळलं. तर आपण या सेटला काय म्हणणार आहे, इक्वल सेट. इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात, वेन. ओके. सो आपलं नेक्स्ट टॉपिक आहे वेन डायग्राम. काय आहे वेन डायग्राम. सो बेसिकली एक सायंटिस्ट होता जॉन वेन. जॉन वेन काय केला, जॉन वेन used closed figure to represent the set and such closed figures are called as Venn diagrams. काय केलं जॉन वेननी काय केलं, बेसिकली त्यांनी क्लोज्ड फिगर वापरले कशासाठी, सेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी, आणि त्या क्लोज फिगरला आज आपण म्हणतो वेन डायग्राम. ओके. एकदम सोपं आहे, त्याच्यात काही अवघड नाही आहे. वेन डायग्राम काढायला पण सोपं आहे आणि समजण्यासाठी पण सोपं आहे. समजा ही एक क्लोज फिगर आहे. ठीक आहे. ही एक क्लोज फिगर आहे. आता ह्याच्यात मी एलिमेंट्स टाकलेत 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर हे काय झालं, हे सेट आहे अँड दिस इज कॉल्ड एज वेन डायग्राम. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड इनसाइड अ क्लोज फिगर. ठीक आहे. एका क्लोज फिगर मध्ये आपण जेव्हा नंबर ऑफ एलिमेंट्सला प्रेझेंट करतो तेव्हा आपण त्याला वेन डायग्राम म्हणतो. ठीक आहे. आता आपलं पुढचं टॉपिक आहे सबसेट. ठीक आहे. आता आपलं नेक्स्ट टॉपिक काय, सबसेट. तर सबसेट काय असेल, हाऊ कॅन वी डिफाईन सबसेट, कसं डिफाईन करू शकतो आपण सबसेटला, त्याच्यात काही जास्त अवघड नाही आहे. ठीक आहे. सबसेट काय, कन्सिडर करा टू सेट्स आहेत ए अँड बी. कन्सिडर टू सेट्स ए अँड बी. दोन सेट कन्सिडर केले आपण ए अँड बी. नाव दीज टू सेट्स आर कॉल्ड एज सबसेट इफ अँड ओनली इफ. दीज टू सेट्स आर कॉल्ड सबसेट. नीट लक्ष दिलं आहे का. These two sets are called subset if and only if every element of B is present in A. Every element of B is present in A. हे A and B जर दोन सेट असतील तर यांना आपण सबसेट तेव्हाच म्हणू
जेव्हा प्रत्येक एलिमेंट बीचा हा ए मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, फक्त एलिमेंट्स बीचे म्हणजे बीचे एलिमेंट्स असतील ते ए मध्ये प्रेझेंट राहिले पाहिजे. ओके, तेव्हा आपण काय म्हणणार त्यांना सबसेट. मी तुम्हाला वेन डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, आता समजा हे सेट ए आहे आणि हे सेट बी आहे. ठीक आहे, जर आपण सेट ए कन्सिडर केलं तर एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज कन्सिडर अंडर सेट ए. बरोबर, या मोठ्या क्लोज फिगरच्या आतमध्येच सेट बी पण आहे, म्हणजे सेट बी चे एलिमेंट्स सेट ए च्या अंडर पण येतील. बरोबर आहे, तर आपण काय म्हणू शकतो, बी इज अ सबसेट ऑफ ए. कळलं तुम्हाला, बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए. कळते तुम्हाला, असं डिनोट करतो. एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज प्रेझेंट इन ए. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देतो. कन्सिडर करा ए सेट आहे, ए कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलोंग्स टू नॅचरल नंबर अँड व्हॅल्यू ऑफ एक्स इज बिटवीन 1 to 11. ठीक आहे, आणि सेट बी आहे, सेट बी कन्सिस्ट ऑफ एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलोंग्स टू even numbers, x belongs to even numbers where value of x is between 1 to 11. ठीक आहे, आता सेट ए काय, एलिमेंट ऑफ x where x belongs to natural number. 1 to 11 मधले नॅचरल नंबर कुठले असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि सेट बी काय, इवन नंबर 1 to 11 मधले इवन नंबर 2 4 6 8 10. ठीक आहे, आता तुम्ही बघा, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अ पार्ट ऑफ सेट ए आहे, म्हणून आपण काय म्हणतो याला, बी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे, सो आजसाठी आपण इथंच थांबूयात. आपले सगळे टॉपिक्स आजचे जे आहेत ते घेतलेले आहेत आपण. बाकीचे टॉपिक्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ओके.